मुखेडमधील बांगलादेशमधील होत असलेल्या हिंदू अत्याचाराविरोधात मुखेड बंद। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करून तेथील हिंदू महिला, हिंदू मंदिरे, हिंदू नागरिक व हिंदू व्यापाऱ्यावर तेथील धर्मांध लोकांनी अत्याचार केला आहे। तसेच पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर युवतीवर नराधमाने बलात्कार करून ठार केले। वरील घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू संघटना तीव्रपणे निषेध व्यक्त करत आहे। अत्याचाराविरोधात व पश्चिम बंगाल बलात्कार घटनेच्या निषेधार्थ दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मुखेड बंदचे आवाहन केले होते। येथील व्यापाऱ्यांनी व सर्व नागरिकांनी कडकडीत बाजारपेठ मुखेड शहर बंद ठेवून या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे। तमाम हिंदूच्या भावना या निवेदनातून आपणाकडे सादर करीत आहोत। बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेले अत्याचार कमी करून व केलेल्या अत्याचारावर कडक कारवाई करण्यासाठी आपण आदेशित करावे व पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर युवतीवर बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली अशा नराधमाला जलद गतीने कोर्टात सुनावणी करून फाशी देण्याची मागणी आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू संघटना मुखेड जिल्हा नांदेड मुखेड तहसीलदारांसाहेबांना निवेदन देण्यात आले व माधवांना साठे, अशोक चौधरी, गोविंद घोगरे, विनोद आडे, पवार ज्ञानेश्वर, डोईझर करण, रोडगे विनोद, दंडलवार संजय वाघमारे, किशोर चव्हाण व सर्व हिंदू समाज संघटन उपस्थित होते। होत असलेल्या हिंदूच्या अत्याचाराच्या विरोधात तमाम मुखेडकर म्हणून आज बंद पुकारण्यात आलेला आहे। तसेच पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर युवतीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। त्याचा निषेधार्थ म्हणून आज मुखेड बंदची हाक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व तमाम हिंदू संघटनेच्या वतीने आज बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंदला सर्व मुखेडकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। अशा घटना वारंवार या होता कामा नये यासाठी आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तहसीलदारमार्फत आज निवेदन देत आहोत। तसेच हिंदूवर अत्याचार जे होत आहेत ते अत्याचार होऊ नये व कोण्याही महिलेवर अत्याचार होऊ नये अशी मागणी आज आमची राहिलेली आहे। धन्यवाद। बांगलादेशामध्ये स्थानिक प्रश्नासाठी आंदोलन होत असताना अचानकपणे तिथल्या उग्रवाद्यांनी तिथं असलेले आपले अल्पसंख्याक हिंदू या हिंदूवर अत्याचार, महिलांवर अत्याचार असे अनेक प्रकार त्या बांगलादेशामध्ये होत आहेत। आपल्या हिंदूचे जे व्यापार आहेत, जे व्यवसाय आहेत, जे काही धंदे आहेत, सगळे धंदे उद्ध्वस्त केलेले आहेत। आपले सगळे मंदिरं उद्ध्वस्त झालेले आहेत। ज्या भागात आपला हिंदू समाज त्या ठिकाणी राहतो ते सगळं गल्ल्या उद्ध्वस्त करत आहेत। त्याचा निषेध म्हणून आज संबंध भारतामध्ये सर्व हिंदू संघटनेच्या वतीनं बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, सर्व हिंदू संघटनांनी या बांगलादेशामध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून संबंध भारतामध्ये बंद पुकारलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आज मुखेड येथे सकाळी 6 वाजल्यापासून सर्व मुखेडवासियांनी आपले व्यापारपेठ बंद ठेवून, सगळे व्यवसाय बंद ठेवून जाहीरपणे निषेध नोंदवण्यात आलेला आहे। आणि पश्चिम बंगालमध्ये देखील एका हिंदू डॉक्टरावर तिथल्या नराधमाने बलात्कार करून अत्याचार केलेला आहे। तर काही जाहीर निषेध आज मुखेडवासियांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि सर्व मुखेड तालुक्यातील हिंदू बंधूच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना मुखेड 100% बंद आहे हे वरी कळवण्यासाठी या ठिकाणी सर्व व्यापारपेठ आणि बाजारपेठ बंद ठेवून आम्ही निषेध नोंदवतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।